हा हे पहा इकडे टॉसच्या बाजूला ज्या खुर्च्या आहेत त्यांनी पुढे या सगळ्यांनी इकडे पुढे घ्या ज्या आजूबाजूला खुर्च्या आहेत पुढे या सगळ्यांनी आपापल्या खुर्च्या घेऊन पुढे या आजूबाजूला खुर्च्या आहेत त्या स्टॉचच्या समोर खुर्च्या घेऊन या जे खेळाडू आहेत त्यांनी ज्या खुर्च्या आहेत तिकडे लेग साइडला ज्या खुर्च्या आहेत सगळ्यांनी पुढे यायचं जरा सगळ्यांनी सगळ्यांनी जे खेळाडू आहेत आणि खेळाडू केबीसी बायटर दाळमावली मंडपाच्या दोन्ही बाजू ज्या सगळ्यांनी खेळाडू आहेत त्यांनी ज्या खुर्च्या आहेत त्या स्टेजच्या समोर येऊन घ्या आणि बसा त्याच्यावरती प्लीज सगळ्यांनी सहकार्य करा हा या स्टेजच्या उजव्या बाजूचे सगळे खेळाडू समोर या समोर खाली गेला तरी चालतंय स्टेजच्या उजव्या बाजूचे हा 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 सर्व खेळाडू खालच्या पटीत बसतील खालच्या पटीत बसतील सर्व खेळाडू खाली जावा रे ए बारकी लहान मुलं तुम्ही त्या खेळाडूंच्यात बसायला जावा आणि ते मोठी माणसं माग आहेत त्यांना त्या खुर्च्या खाली करून द्या चला चला खाली खेळाडूंच्यात जावा जरा टाळ्या वाजवायला तिकडे जावा ना वरडायला चला ग्रामस्थ कार्यकर्ते पुढे या बसायला चला सगळेजण शिवाजी सुर्वे यांच्यासाठी प्राइज आलंय या सगळे पुढे या विजू पवार संतोष आणि रामचंद्र शिंदे यांच्याकडून प्राइज आलंय घेऊन या सगळी पुढे 200 रुपयाचं जरा खेळाडूंनी बाउंड्रीवरती वगैरे चेअर दिसतायत बघा खाली लांब रुंद त्या चेअर घेऊन या प्रत्येकाने एक एक जाऊन पळत खाली बाउंड्रीवर चेअर दिसतायत बघा त्या निर्गेलच्या बाजूला यस आजूबाजूला प्रेक्षक आणि प्लेयर्स उभे आहेत त्यांनी कॉम्बॉक्सच्या समोर येण्याचा प्रयत्न करा यस प्रत्येक प्लेयर समोर यायचा पवेलियनच्या सॉरी कॉम्बॉक्सच्या आपल्या समोर या थोड्याच वेळात आता पारितोषिक वितरणाला इथं सुरुवात केली जाईल सर्वात पहिल्यांदा वाढदिवस आपण साजरा करूयात खऱ्या अर्थानं आज संपूर्ण टीमला खेळाडूंना ज्यांच्या माध्यमातून बिस्किट्स पुरवले गेले वाढदिवसानिमित्त ते प्रगतशील शेतकरी अर्थातच 100 टन ऊस उत्पादक आमचे धनाजी शिंदे शेठ त्यांचा वाढदिवस आज या अतिथी कक्षामध्ये कुसुम प्रीमियर लीगच्या वतीनं अल्ताफ आवाज दे बेटा त्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत विनंती करेल हा वाढदिवस खऱ्या अर्थानं साजरा केला जातोय सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देऊयात येस साहेब मी विनंती करेल आपण केक कटिंग करायचा सन्मान्य आदरणीय धनाजी शिंदे साहेब अर्थातच प्रगतशील शेतकरी 100 टन ऊस उत्पादक आमचे धनाजी शिंदे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आई मळाई देवी आपल्याला उदंड आयुष्य देव तुमच्या आयुष्यातली सगळी स्वप्न मात्र पूर्ण हो आणि येणारा 100 टन 100-150 टनावरती ऊस आणखीन जाओ हीच प्रार्थना आई मळाई देवीच्या चरणी केली जाते आणि तुम्हाला तमाम कुसरूंच्या वतीनं कुसरूम प्रीमियर लीगच्या वतीनं वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या जातात तमाम कुसरूम प्रीमियर लीगच्या वतीनं हॅलो तमाम कुसरूम प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या जातात सन्मान्य आदरणीय धनाजी शिंदे साहेब आमचे शंकरजी मोहिते साहेब विनंती करेल आपण देखील या शंकरजी मोहिते साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचे आपण जाऊया सन्मानाकडे सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल सन्मान अतिथी कक्षामध्ये करतोय ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप या स्पर्धेला दिली गेली आहे त्या सर्वांचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल लकी ड्रॉ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिला गेला लकी ड्रॉचे आमचे स्पॉन्सर सतीशजी शिंदे साहेब आणि धनाजी शिंदे साहेब विनंती करेल आपण या
मी विनंती करेल सतीजी शिंदे साहेब, धनाजी शिंदे साहेब आपण या. लकी ड्रॉ ज्यांच्या माध्यमातून दिला गेलाय. त्याचबरोबर दुसऱ्या सन्मानाकडे वळतो. पंच सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिल्या गेल्या आमचे दत्तात्रय सुतार साहेब, मी विनंती करेल आपण यायचंय. आदरणीय दत्तात्रय सुतार साहेब, अंपायर स्पॉन्सर पंच सौजन्य, मी विनंती करेल आपण या. अर्थातच कन्स्ट्रक्शन अँड फॅब्रिकेशनची सर्व दत्तात्रय सुतार साहेब, त्यांचा सन्मान केला जातोय. प्रत्येकाचा खारीचा वाटण, प्रत्येकाची मदत या स्पर्धेसाठी खूप महत्वाची असते आणि ती खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर या स्पर्धेची मोमेंटो आठवण भेट देखील यावेळी मात्र दिली जाते. थँक्यू सो मच. टीम बक्षीस समारंभ चालू आहे. खेळाडू तो केक द्या पटकन कोणत्या टीम मध्ये. डीजे स्पॉन्सर मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून डीजे या स्पर्धेसाठी देण्यात आला. हिंदवी डिजिटल कुसरूनवाला प्रोप्रायटर योगेश पवार दादा आणि गणेश शिंदे, मी विनंती करेल योगेश दादा या, आपला सन्मान केला जाईल. डीजे सौजन्य हिंदवी डिजिटल कुसरूनवाला, आवाजातच दम आहे आणि ब्रँड आहे. हे नाव नाहीये मित्रांनो, हा ब्रँड बनलाय. कुसरून गावाचं नाव सातत्याने संपूर्ण पाटणमध्ये गाजवणारा हा खेळाडू आणि अभिमान आहे आम्हाला खऱ्या अर्थानं. योगेश दादा, आज कुसरून गावाचं नाव तुझ्या आवडीत, तुझी कला आहे ती डीजेची आणि तुझ्या कलेमधून ते आज आवड तू जोपासतोय. समालोचक स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते संकेत किराणा स्टोअरचे आमचे आत्माराम शिंदे साहेब, विनंती करेल आपण या. आदरणीय आत्माराम शिंदे साहेब, खऱ्या अर्थानं समालोचक सौजन्य म्हणजे आमच्यासाठी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले ते संकेत किराणा स्टोअरची सर्व आत्माराम शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त केले जात आहे आणि त्यांचा सन्मान आभार व्यक्त करून यावेळी मात्र केला जातोय. मोमेंटो भेट दिली जाते या स्पर्धेची आठवण भेट. थँक्यू सो मच साहेब, तुमचं प्रेम, तुमची आपुलकीची थाप नेहमी पाठीशी अशीच राहो. त्याचबरोबर मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य या स्पर्धेला देण्यात आले, पाणी सौजन्य आमचे युवराज निलेश पाटील, विनंती करेल युवराजजी निलेश पाटील आपण या. युवराज दादा, पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय युवराजजी निलेश पाटील आपण या. त्याचबरोबर मी विनंती करेल त्यांचे वडील असतील तर युवराज दादा आपण त्यांचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पाणी सौजन्य युवराजी निलेश पाटील आपा आहेत, त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक ज्यांच्या माध्यमातून ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक या स्पर्धेसाठी देण्यात आले आमचे उद्योजक संतोषजी पवार साहेब. संतोष दादा, विनंती करेल आपण या. ज्यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक या स्पर्धेला देण्यात आले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप महत्त्वाचं मित्रांनो, ऊन जास्त होतं त्यासाठी एनर्जी ड्रिंक महत्त्वाची ठरली आहे आणि आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. आमचे संतोषजी पवार साहेब आमचे उद्योजक, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम आपुलकीची थाप अशीच आमच्या पाठीशी सदैव राहो हे आभार व्यक्त केले जातात. आमचे मंडप व स्टेज सौजन्य संजयजी कोळेकर साहेब आणि संतोषजी कोळेकर साहेब, मी विनंती करेल आपण या. JK ऑडिओ मंडप डेकोरेटर्सचे संजयजी कोळेकर साहेब, संतोषजी कोळेकर साहेब आपण दोघांनी या. मंडप डेकोरेटर्स, विनंती करेल आपण या. या दादा, विनंती करेल. खऱ्या अर्थानं संजयजी कोळेकर साहेब, संतोषजी कोळेकर साहेब, जे संपूर्ण मैदान सजवलं गेलं, मंडप ज्यांच्या माध्यमातून सजवला गेला, आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला अर्थातच आठवण भेट स्पर्धेची मोमेंटो आणि त्याचबरोबर आपण पाहिली तर प्रेमाची, आपुलकीची आणि कुसरूनकरांची माणुसकीची उबदार शाल देऊन आपले आभार व्यक्त केले जातात आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट दिली जाते. त्याचबरोबर मी विनंती करेल बॅनर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, ज्यांच्या माध्यमातून बॅनर सौजन्य स्पॉन्सर करण्यात आलं, विठलाई कन्स्ट्रक्शन कदमवाडीचे आमचे राहुल कदम साहेब, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सिनियर खेळाडू आणि
इमर्जिंग खेळाडू म्हणजे उदयमुख खेळाडू यासाठी जो टेबल फॅन आपल्याला दिला गेला आहे ते विशाल दगडू कांबळे साहेब यांचे आम्ही आभार व्यक्त करत असताना विनंती करेल आपण या साहेब आपण यायचं आहे विशाल दगडू कांबळे साहेब ज्यांच्या माध्यमातून सिनियर खेळाडू उदयमुख खेळाडूसाठी टेबल फॅन स्पॉन्सर करण्यात आला त्यांचा सन्मान यावेळी मात्र स्वीकारला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेल बेस्ट फिल्डरसाठी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आल्या नीरज हार्डवेअर स्टोर मुरगिरीचे आमचे राजेश सावंत साहेब विनंती करेल आपण देखील या आपलं देखील आभार व्यक्त करेल आमचे राजेजी सावंत साहेब बेस्ट फिल्डरसाठी ज्यांच्या माध्यमातून टेबल फॅन देण्यात आल्या. मी विनंती करेल त्यांचा सन्मान अगदी त्यांचा छोटा मला वाटतंय तो स्वीकारतोय त्यांचा चिरंजीव आहे तो स्वीकारतोय हा सन्मान. राजेजी सावंत साहेब नीरज हार्डवेअर अँड स्टोअर मोरगिरीचे त्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी टेबल फॅन देण्यात आला. त्याचबरोबर सामनावीर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आल्या सीतारामजी कांबळे सर त्यांना देखील विनंती करेल आपण देखील या आपलं देखील आभार यावेळी व्यक्त केले जातील. आमचे अर्थातच जिल्हा परिषद शाळा पाटील वस्ती कुसरूनचे मुख्याध्यापक सन्मान्य आदरणीय सीतारामजी कांबळे सर ज्यांच्या माध्यमातून सामनावीर स्पॉन्सरशिप आपल्याला दिली गेली आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल बेस्ट बॉलर आणि बेस्ट फलंदाजसाठी होम थिएटर जो दिलाय अर्थातच अभिजित कोळेकर मी विनंती करेल अभिजित दादा आपण या आपला देखील सन्मान केला जाईल. भूषण दादा या तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. बेस्ट गोलंदाज फलंदाजासाठी स्पॉन्सर आपण पाहिलं तर अर्थातच वेलस केक शॉपचे आमच्या अभिजित कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सरशिप दिली आहे. मी विनंती करेल त्यांचा सन्मान आभार यावेळी व्यक्त केले जातील. या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आठवण भेट त्याचबरोबर मोमेंटो यावेळी मात्र दिला जातोय. चेंडू सौजन्य संपतजी वसंत पवार साहेब मी विनंती करेल आपण देखील या आपले देखील आभार व्यक्त केले जातात. मी विनंती करेल त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. चेंडू सौजन्य संपतजी वसंत पवार साहेब यांचे यावेळी मात्र आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. तुमची आपुलकीची प्रेमाची आणि अशीच थाप आमच्या पाठीशी सातत्याने राहू या स्पर्धेच्या पाठीशी राहू. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे मैदान सौजन्य नथुराम लोहार साहेब आणि तुकाराम कुंभार साहेब मी विनंती करेल आपण देखील या ज्यांच्या माध्यमातून हे मैदान स्पॉन्सर करण्यात आले नथुरामजी लोहार साहेब आणि सन्मान्य तुकाराम कुंभार साहेब आपले देखील यावेळी मात्र आभार व्यक्त केले जातील. खऱ्या अर्थानं प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला राहिल्या प्रत्येकाचा खारीचा वाटा या स्पर्धेला राहिल्या प्रत्येकानं आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपुलकीनं प्रेम जरूर दिलंय आणि त्या प्रत्येकाचा आपण सन्मान करतोय. मैदान स्पॉन्सर आमचे नथुराम लोहार साहेब आणि तुकाराम कुंभार साहेब यांचे आभार यावेळी व्यक्त केले जात आहे. यूट्यूब स्पॉन्सर आमचे सन्मान्य माझगाव डॉगचे विशाल कांबळे साहेब दत्ता मोरे साहेब राजेंद्र मोरे साहेब आणि विकास कुंभार साहेब विनंती करेल आपण या आमचे विशालजी कांबळे साहेब यूट्यूब सौजन्य दत्ता मोरे साहेब विनंती करेल राजेंद्र मोरे साहेब विकास कुंभार साहेब आपण सर्वांनी या आपले यावे आभार व्यक्त केले जात आहेत. आमचे यूट्यूब स्पॉन्सर प्रेमाची आपुलकीची आणि कुसरूनकरांची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट दिली जाते. त्याचबरोबर मी विनंती करेल टी शर्ट्स स्पॉन्सर टी शर्टचे स्पॉन्सर मी विनंती करेल आमचे कलापती किचन आणि इंटेरियरचे आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं तो सन्मान अगदी स्पेशल सन्मान आम्ही थोड्या वेळानंतर जरूर ठेवतोय. चषक सौजन्य खऱ्या अर्थानं सन्माननीय सूर्यकांतजी कोळेकर साहेब मी विनंती करेल आपण या रतनजी कोळेकर साहेब त्याचबरोबर PSI दीपाली कोळेकर मॅडम यांचे आभार व्यक्त करतोय. सूर्यकांतजी कोळेकर साहेब रतनजी कोळेकर साहेब मी विनंती करेल आपण या आपले आभार या मात्र व्यक्त केले जातील. आमचे चषक सौजन्य ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य ट्रॉफी दिल्या गेलेत ते आमचे सन्माननीय सूर्यकांतजी कोळेकर साहेब आणि त्याचबरोबर रतनजी कोळेकर साहेब यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आमच्या PSI
दीपाली कोळकर मॅडम यांचे देखील आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर महत्त्वाचा सन्मान मालिकावीर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर हा स्पॉन्सरशिप देण्यात आले। शहरी विभागासाठी असलेली सायकल आणि ग्रामीण विभागासाठी असलेली सायकल तुम्ही पाहताय। विनंती करेल आमचे धार माऊली कला क्रीडा ट्रस्टचे ग्रामीण शहरीचे अध्यक्ष विजय दादू पवार साहेब यांच्या यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। दादा या मी विनंती करेल हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर स्पॉन्सरशिप दिली आहे शहरी आणि ग्रामीण विभागासाठी 2-2 सायकल्स यावेळी मात्र 1-1 सायकल्स तुम्ही पाहताय। ते धार माऊली कला क्रीडा ट्रस्ट ग्रामीण शहरीचे विद्यमान अध्यक्ष विजय दादू पवार साहेब दादा यांचा सन्मान केला जातोय। खऱ्या अर्थानं थँक्यू सो मच, मनापासून आभार। आणखीन एक सन्मान केला जातोय ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून दिल्या PSI दीपाली कोळकर मॅडम खऱ्या अर्थानं उपस्थित नाहीयेत म्हणजे त्यांचे पिताश्री आज इथे उपस्थित असतील। मी विनंती करेल त्यांचे पिताश्री आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे। मी विनंती करेल PSI दीपाली कोळकर मॅडम यांचा सन्मान यावेळी मात्र आपण स्वीकारायचा आहे। खऱ्या अर्थानं चषक स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून लाभली। विशाल कांबळे मी विनंती करेल आपण देखील या विशाल दादा कांबळे अर्थातच YouTube स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिल्या विशाल दादा येस आपण देखील या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। विशाल कांबळे आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। माझगाव डॉक संपूर्ण टीम विशाल कांबळे असतील, दत्ता मोरे असतील, राजेंद्र मोरे असतील आणि विशाल विकास कुंभार असतील, तुम्हा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते अर्थातच ग्रामपंचायत ककेवाडीचे सरपंच बीट सप्लायर आमचे सन्माननीय शंकरजी मोहिते साहेब त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। विनंती करेल साहेब आपण या द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आल्या ते आमच्या ककेवाडीचे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच बीट सप्लायर शंकरजी मोहिते साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। थँक्यू सो मच। आपलं प्रेम आपली आपुलकी अशीच आमच्या नेहमी पाठीशी राहो। त्याचबरोबर मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आल्या ते आमच्या प्रगतशील शेतकरी आणि समाजसेवक सर्वांचे लाडके तात्या अर्थातच मधुकर शिंदे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। मित्रांनो प्रथम पारितोषिक ज्या व्यक्तीनं या स्पर्धेसाठी आपल्याला दिलाय त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो। या स्पर्धेचे सर्व अनिलजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपलं प्रेम आपल्या आपुलकीची थाप या स्पर्धेच्या खेळाडूंच्या क्रिकेटच्या पाठीशी सदैव राहो ही मात्र प्रार्थना केली जाते। विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले खशाबा पवार साहेब मी विनंती करेल आपण देखील या। त्याचबरोबर विलासजी कुंभार साहेब आपण देखील या। माननीय नथुरामजी पवार साहेब विशेष सहकार्य जगन्नाथ पवार साहेब विशेष सहकार्य सागरजी कांबळे साहेब त्याचबरोबर अनिलजी दिगे साहेब आपलं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय आपण देखील या। विशेष सहकार्य प्रशांत कदम साहेब यांचं देखील लाभलंय आपण देखील यायचंय। माननीय विजयजी उत्तम पवार साहेब आपण देखील या विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय मी पुन्हा विनंती करेल खशाबा पवार साहेब विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय विलासजी कुंभार साहेब नथुरामजी पवार साहेब आपण देखील या। विशेष सहकार्य जगन्नाथ पवार साहेब आपण देखील यायचंय। त्याचबरोबर विनंती करेल विशेष सहकार्य ज्यांचं लाभले ते सागरजी कांबळे साहेब अनिलजी दिगे साहेब आपण देखील या। प्रशांत कदम साहेब आणि विजय उत्तम पवार साहेब आपण सर्वांनी यायचंय। ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। आपण सर्वांनी या। ज्यांची नावं आम्ही घेतली त्या सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती जरूर या कारण की खारीचा वाटा महत्त्वाचं स्पॉन्सरशिप आपल्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय यासाठी आपले मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत। मात्र जरूर घेतोय त्यांना विनंती करेल आपला मान आहे आपला सन्मान आहे आपण विशेष सहकार्य केलंय यासाठी कुसरुम प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीनं आपला आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याला व्यासपीठावरती यावेळी आमंत्रित केलं जात आहे। त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आपण जाऊया। मी विनंती करेल संदीप दादा या आपण आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल।
मी सर्वांना विनंती करेल जी जी नावं आम्ही मान्यवरांची घेतल्या तुम्ही आहात सर्वजण म्हणून स्पर्धा यशस्वी होते तुमचा मान सन्मान सत्कार करणं ही आमची खऱ्या अर्थानं महत्वाचं काम आहे तर विनंती करेल दादा आपण या रामचंद्रजी शिंदे साहेब विनंती करेल आपण देखील या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय खऱ्या अर्थानं आजचं जे जेवण ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं ते रामचंद्र दादा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जरूर वाजवायचे कारण की खूप चांगली व्यवस्था जेवणाची त्यांच्या माध्यमातून आज केली गेली आहे त्याचबरोबर मी विनंती करेल पुढील सन्मानाकडे आपण जाऊयात खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं यशस्वी केली गेली संपूर्ण कुसरुम प्रीमियर लीगच्या कमिटीला खऱ्या अर्थानं अंकुश दादा असतील विजय दादा असतील इतर सर्व खेळाडू असतील मी विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्यांनी कुसरुम प्रीमियर लीगला ग्लॅमर दिलं खऱ्या अर्थानं स्पर्धा खूप चालू आहेत आणि स्पर्धा चालू असताना ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी व्हावी आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खेळाडूंना व्यासपीठ भेटावं यासाठी ज्यांनी मेहनत केली त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय खरं तर तुम्ही आहात म्हणून मागच्या वर्षापासून स्पर्धेला ग्लॅमर आलंय तुम्ही या स्पर्धेमध्ये आणखीन मन टाकलं तुम्ही या स्पर्धेच्या पाठीशी राहिला म्हणून आज एक नाही दोन नाही पुढच्या वेळी 4 ते 5 सायकली आम्हाला बघायला भेटतील तुम्ही आहात म्हणजे म्हणून कुसरुम प्रीमियर लीगला आणखीन ग्लॅमर आलंय आणि तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी राहावं खऱ्या अर्थानं मी कालच तुम्हाला बोललो पुण्यामध्ये तुम्ही राहता तिथे जर एवढा पैसा खर्च केला असता तर नगरसेवक बनला असता आणि तोच प्रश्न मी तुम्हाला आज जरूर विचारणार आहे पण तो सन्मानानंतर खऱ्या अर्थानं सन्मान करूयात ज्या व्यक्तीनं क्रिकेटच्या पाठीशी उभा राहिला कुसरुम गावाचं क्रिकेट चालू राहिलं पाहिजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत क्रिकेट चालू राहणार हा ध्यास ज्या व्यक्तीनं ठेवला ते कलावती किचन आणि इंटेरियरचे सन्माननीय आदरणीय अनिलजी पवार साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही घेतोय थँक्यू सो मच अनिल दादा तुम्ही आहेत म्हणून स्पर्धा यशस्वी होते अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा दिली जाते छत्रपती शिवाजी महाराज की हर हर खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं रात्रीचा दिवस केला साहेब म्हटलं तर मी आधी शोधत होतो मागच्या वर्षी आलो तेव्हा अनिल पवार साहेब कुठे आहे अनिल पवार साहेब म्हटलं 4 व्हीलरने येतील मस्तपैकी कांजी घालून इष्टी घालून मस्त चैनी तोळ्याच्या हातामध्ये ब्रेसलेट बोललो साहेबांना शोधत होतो पण बाजूला बसलेले खेळाडू मला बोलले मी अनिल साहेब आहे बोललो काय नाही असं नाहीये बोलो फॉर्च्युनर बाहेर कोणाची आहे का बोलले नाही मीच अनिल साहेब आहे पण मला खऱ्या अर्थानं विश्वास पटला डाऊन टू अर्थ काय असतं पैसा असला तरी शांत राहणं पैसा असला तरी माणसात राहणं कितीही शिकलेलं असलं तरी आपल्या परिवारासोबत राहणं गावची माणसं गावची पोरं मला महत्वाची आहे अनिल दादा एकच प्रश्न काल विचारला होता पुण्यामध्ये असता एवढा खर्च केला असता तर ग्लॅमर वेगळं आलं असतं नाव मोठं झालं असतं एक वेळ निवडून आला असता पण गावाकडे मुलांसाठी एवढ्या पद्धतीने पैसा खर्च करून क्रिकेट 2 दिवसाचं करता त्याच्यामध्ये तुमची मेहनत आहे तुम्हाला रात्रंदिवस इथे जागावं लागतं हे सगळं कशासाठी आणि यामागचं कारण काय खरं तर पैसा किती पण असला तरी त्याचा काहीच अर्थ नाही पण ह्या लोकांच्या मनात जी माझी जागा आज झाली ते सगळ्यात श्रेष्ठ आहे एवढंच मला कळतं पुण्यात आमदार झालो असतो नगरसेवक खरंच झालो असतो पण ह्यांच्या मनात बसलोय ना ते कधीच निघू शकत नाही आज पैसा आहे म्हणून ओळखतात पण उद्या मेल्यानंतर पण ही सगळे पोरं स्टेटस ठेवतील आणि मनात ठेवतील एवढंच सांगतो हे खरं आहे गळ्यामध्ये किलोचं सोनं घालणारा माणूस सोन्यासारखा नसतो जो लोकांच्या मनामध्ये बसतो तो सोन्यासारखा असतो या वर्षी हे ग्राउंड दिसतंय पुढच्या वर्षीचं नियोजन काय ठरलंय का आणि पुढच्या वर्षी वेगळं ग्राउंड आम्हाला बघायला भेटेल का सगळ्याच पोरांना माहित आहे की आपल्या मारुतीच्या मंदिराजवळ ग्राउंड बनवायचं चालू आहे त्याच्यासाठी आमचे हिंदवी कंस्ट्रक्शन वाले आहेत आमचे तात्या आहेत मोहिते साहेब आहेत बऱ्याच जणांनी यांच्यासाठी स्पॉन्सरशिप केलेले आणि खरंच ह्या सगळ्यांचे आभार फक्त मी शब्द दिला होता की करून देतो पण हीच लोक पुढे आहेत आणि मी यांच्या पाठीमागं आहे की खरंच करून दाखवायचं आणि खरंच करून दाखवू ही स्पर्धा तिकडे होणार होती पण काही अडचणी आल्या आणि ती स्पर्धा नाही झाली पण 100% पुढच्या वर्षी ही स्पर्धा तिथे होईल मजा येणार स्पर्धा इथे आम्ही जगत असतो आणि सर्कल ग्राउंडचा विषय काढला तर तुकाराम शिंदे साहेबांचा सन्मान होणं गरजेचं आहे तर तुकाराम शिंदे दादांचा सन्मान यावेळी मात्र करायचा आहे दादा या आपण एकदा दादासाठी जोरदार टाळ्या मैत्री जपणारी माणसं इथं भेटली तुकाराम शिंदे दादा
हिंदवी कन्स्ट्रक्शनचे सर्व मालक आणि या देखील व्यक्तीला काल भेटलो पण मैत्री जपणारे मात्र तुकाराम दादा. खरंच थँक्यू सो मच. तुम्ही सर्वजण आहात म्हणून आज खूप छान वाटतं आणि तुमची आपुलकीची हात आपुलकीचं थाप अशीच राहावी. दादा काय बोलता कुसरुम प्रीमियर लीग बद्दल 2 शब्द आणि कसं वाटतं दादा? खऱ्या अर्थानं क्रिकेट माणसाला जगवतं. आज तुम्ही मला क्रिकेटमुळे भेटलात पण काय बोलता कुसरुम प्रीमियर लीग आणि या खेळाडूंसाठी एवढी धडपड कशासाठी? जे आम्हाला जमलं नाही ते फक्त सगळ्यांसाठी करायचं आहे. आता बोलू शकत नाही मी. ते बोलत नाही ते करून दाखवतील. जे त्यांना जमलं ना जे ते इतर खेळाडूंसाठी सर्व गोष्टी करणार आहेत. जाऊयात पुढील सन्मानाकडे. खऱ्या अर्थानं आनंदजी मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे आनंदा मोहिते साहेब विनंती करेल. पुढील सन्मान आपण घेतोय. सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. खऱ्या अर्थानं आणखीन एक सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. हा सन्मान घेण्यासाठी खऱ्या अर्थानं तुकाराम दादा तुम्हाला ना अनिलजी पवार साहेब मी विनंती करेल. दादा तुम्हाला मी विनंती करेल हा सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय. कुसरून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूमुळे आम्ही ओळखतो आणि कुसरून मध्ये ज्या मुलामुळे आम्ही आलोय खऱ्या अर्थानं ओमसा MTC आणि किरण मस्करचं कुसरून मध्ये कोणी आणलं असेल तर एकमेव नाव आहे ज्यांनी कुसरूनसाठी दिवस रात्र मेहनत केली. स्वप्न बघितलं स्वप्न सत्यामध्ये आणलं. कालही झोपला नाही. एवढंच बोलला की रात्रीचा दिवस केल्याशिवाय स्वप्न दिसणार नाही आणि कालही त्यांनी जरूर प्रार्थना केली की आई म्हणाय देवी उद्याच्या दिवस पाऊस नको पडू देत. तुझ्या पाया पडतो. तो आमचा विजय सावंतचा सन्मान घेतला नाही तर आमची स्पर्धा यशस्वी होणार नाही. विजय दादाचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खऱ्या अर्थानं विजय म्हणजे कुसरून एक्सप्रेस ज्यानं क्रिकेट जपलं गावाचं क्रिकेट जिवंत ठेवलं आणि गावाचं क्रिकेट जिवंत ठेवत असताना गावामध्ये मोठी स्पर्धा घेऊन आला. ती मोठी स्पर्धा काय असते? स्पर्धेसाठी मेहनत करावी लागते. मेहनत प्रत्येक जण करतो पण यश आज मात्र प्रत्येकाच्या मेहनतीला भेटलंय. ज्या प्रत्येकानं मेहनत केले त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि यावेळी मात्र त्याचे आभार व्यक्त केले जातात. अर्थातच 450 वर्षांचा पात्रतेचा दिवस सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार आणि इतर सन्मानाकडे आपण जातोय. खऱ्या अर्थानं जे संघमालक आहेत म्हणून स्पर्धा यशस्वी होते. ज्या संघमालकांमुळे स्पर्धा यशस्वी होत असताना आणि माननीय सचिनजी मोरे साहेब मी विनंती करेल दादा आपण या. खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आणि लाख मोरांचा वाटा ज्यांचा राहिला सचिनजी मोरे साहेब मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. आमचे सन्माननीय आदरणीय सचिनजी मोरे साहेब मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. सौरभ मोरे आपण या त्यांचा सन्मान आपण स्वीकारायचा. सौरभ मोरे आपण या त्यांचा सन्मान आपण स्वीकारायचा. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आपण जाऊयात. पुढील सन्मानाकडे जाण्याआधी जे सर्व संघ मालक आहेत त्या सर्व संघ मालकांचा या स्पर्धेमध्ये सहभाग आहे म्हणून स्पर्धा उठून दिसते. स्पर्धा यशस्वी होते. त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ भेटतं. ते नाहीयेत तर स्पर्धा नाहीये. ते नाही तर लीग नाहीयेत आणि संघ मालक या स्पर्धेमध्ये महत्वाचे घटक आहेत. मी विनंती करेल खऱ्या अर्थानं सर्वात पहिल्यांदा सौरभ मोरे सचिन दादा खऱ्या अर्थानं ज्यांचा महत्वाचा वाटा आणि सौरभ त्यांचे चिरंजीव त्यांचा सन्मान बाहू त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचं प्रेम स्पर्धेच्या पाठीशी असंच राहो ही अपेक्षा आणि ही विनंती मात्र जरूर केली जाते. मी विनंती करेल आता मात्र जे सर्व संघ मालक आहेत त्या सर्व संघ मालकांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय. सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल मळ्यादेवी स्पोर्ट्स संघाचे अंकुश मोरे आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अंकुश दादा या. मळ्यादेवी स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक अंकुश दादा मोरे आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच अंकुश दादा. आपलं प्रेम आणि आपली साथ अशीच राहो पाठीशी. त्याचबरोबर विनंती करेल धार माऊली वॉरियर्स या संघाचे महेश पवार महेश दादा आपला देखील सन्मान केला जाईल. कुसरून गावचा
डान्सिंग अंपायर आणि लाफिंग अंपायर जर कोण असेल तर महेश पवार हे नाव आहे, तर त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. स्वतःच्या मनामध्ये दुःख ठेवून लोकांना हसवणारा म्हणजे महेश पवार आहे आणि स्वतः संघ मालक धारमावली वॉरियर्सचा महेश पवार, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच, मनापासून आभार. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान केला जाईल. विनंती करेल AKB चॅलेंजर संघाचे सुरेजी शिंदे सर, विनंती करेल आपला देखील सन्मान केला जाईल. AKB चॅलेंजर टीमचे संघ मालक, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. थँक्यू सो मच. सर्व संघ मालकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल खऱ्या अर्थानं KBC फायटर या टीमचे काशीनाथजी कोळेकर साहेब, आपण देखील या आपला सन्मान केला जातोय. संघ मालक काशीनाथ कोळेकर साहेब KBC. साहिल दादा ये साहिल यायचंय. ये साहिल कोळेकर. येस प्रथमेश, दोघे पण या. साहिल दादा ये तू पण. KBC फायटर या टीमचे ओनर, त्यांचा आपण सन्मान करतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी विनंती करेल NK स्पोर्ट्स या संघाचे नितीन सुतार, नितीन दादा या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खऱ्या अर्थाने नितीन दादा म्हणजे क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेटचा चाहता आहे. संघ हरू देत काय होऊ देत, मला खेळायचं आहे, मला खेळाडूंना व्यासपीठ द्यायचं आहे आणि असा क्रिकेटचा वेडा आहे, क्रिकेटचा चाहता आहे म्हणजे नितीन सुतार, जे NK स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत. त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल हिंदवी वॉरियर्स या संघाचे संघ मालक तुकाराम शिंदे, तुकाराम दादा या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. हिंदवी वॉरियर्स या टीमचे ओनर अर्थातच तुकाराम शिंदे यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर श्री गणेशा 11 संघाचे संघ मालक संदीप दादा शिंदे, आपला देखील सन्मान केला जातोय. संदीप दादा या आपण आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. श्री गणेशा 11 संघाचे संघ मालक संदीप दादा शिंदे यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल अंबिका स्पोर्ट्स या टीमचे संघ मालक सचिन मोरे, सचिन दादा मोरे आपण देखील या. अंबिका स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. येस सचिन दादा, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थोड्याच वेळामध्ये बक्षीस समारंभाकडे आपण वळणार आहोत. सन्मान आपण घेऊयात. आमचे सन्माननीय चंद्रकांतजी पवार साहेब, मी विनंती करेल आपण या दादा. आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. आदरणीय चंद्रकांतजी पवार साहेब. येस दादा या. त्याचबरोबर मारुती पाटील साहेब, विनंती करेल आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. येस सन्मान अतिथी कक्षामध्ये आमच्या मान्यवरांचे केले जातात. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा आहे. तीच परंपरा या व्यासपीठावरती केली जाते.
आमचे सन्माननीय उमेशजी शिंदे साहेब आपण देखील या. त्याचबरोबर शामरावजी शिंदे साहेब विनंती करेल आपण या. आदरणीय शामरावजी शिंदे साहेब, उमेश दादा आपण देखील या. शामरावजी शिंदे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची, आपुलकीची आणि कुसरुंकरांची माणुसकीची उबदार शाल. प्रकाशजी कुंभार साहेब आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रकाशजी कुंभार साहेब आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर आमचे सन्माननीय गणपतजी शिंदे साहेब विनंती करेल आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. गणपतजी शिंदे साहेब आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. जाऊया बक्षीस समारंभाकडे. सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल सन्मान आपण करूयात ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं न्याय देण्यात आला. 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून डिसिजन, 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका आपण पाहिली. अर्थातच मी विनंती करेल अंपायर अर्थातच अनिकेत पाटील सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. वेल अंपायरिंग यार अनिकेत सर, कारण की खऱ्या अर्थानं एवढं मोठं दडपण असतं, एवढं मोठं प्रेशर असतं, पण ही अंपायरिंग खऱ्या अर्थानं आवडली. जो डिसिजन होता तो अगदी डिसिजन मेकर होता. जिथे क्रुशियल मॅच होती तिथे थर्ड अंपायर घेऊन मात्र स्पर्धा यशस्वी कशी होणार या गोष्टीकडे ज्यांनी खऱ्या अर्थानं कुठेही हलू नका. येस येस थँक्यू सो मच अंकुश दादा. त्याचबरोबर मी विनंती करेल यूट्यूब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहिली HD क्वालिटी अर्थातच डोंबवली खोनीगाव अक्षय शेठ म्हात्रे 8182 अक्षय शेठ विनंती करेल आपण या. आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अक्षय शेठ आज अगदी संपूर्ण त्यांचे सेटअप बिझी आहेत आणि तरी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं वेळेतला वेळ काढून ते उपस्थित राहिले. म्हणजे ओमसाई MTC पाहिजे स्पर्धेला. ओमसाई MTC नाहीये तर स्पर्धेला खऱ्या अर्थानं यश भेटत नाही असं म्हटलं जातं. 50,000हून जास्त सबस्क्राईब ज्यांचे. अक्षय काय बोलतो, कसं वाटतं? आणि हद्दी गाववाला जरी असलास तरी तुझ्या भाषेमधून घाटी शब्द निघतात. कालच बोलवतात वाईच मला वाडा, थोडंसं वाडा, कुठं चाललायस हे शब्द. आता तू गाववाला नाहीस, तू झालायस आता इकडचा. काय बोलतोस, कसं वाटतंय? आता इकडचा झाल्याबद्दलच बोलतो. त्या दिवशी बनपुरीला आपले ऑप्शन होते तेव्हा वायफायचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्यांच्याकडे केबल नव्हती तर एमर्जन्सी आम्ही आणायला चाललेलो कराडला. विषय असा झाला तो माणूस आता आमची भाषा बोलल्यावर जरा हेच करेल ना, तर मी आपल्या इकडच्या भाषेमध्ये बोललो दादा आपल्याला केबल पाहिजे होती, भेटेल का वायफायची? अशी ते मागे माझ्या बरोबर ते 2 जण होते ना बनपुरीचे, ते पण आश्चर्यचकित झाले का भावा तुझी भाषा एकदम बदलली, तू इकडचंच गावाला वाटतं बोलतो. अक्षयसाठी एक जात होता टाया मित्रांनो, खूप मेहनत आहे त्याची. ही एवढा मोठा सेटअप आहे, एवढे 4 ते 5 त्याचं सेटअप आणि एक कंटिन्यू बिझी सेटअपमध्ये आजही त्याचं दोन्ही साईडला कामं चालू आहेत. त्याचबरोबर मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन. खऱ्या अर्थानं गुणलेखक आमच्यासाठी महत्त्वाचा, आमच्या पाठीचा कणा म्हणजे आमचा गुणलेखक. त्याने सांगितले 7 झाले तर आम्ही बोलणार 7 झाले, त्याने चुकीचं सांगितलं तर आम्ही चुकतो, तो बरोबर तर आम्ही बरोबर. खऱ्या अर्थानं खूप छान गुणलेखक. थोड्या वेळासाठी असं वाटलं की MCA क्वालिफाईड गुणलेखक असतात, जे क्वालिफाईड गुणलेखक असतात ते आमच्या बाजूला बसलेत की काय. आणि अशी तंतोतंत गुणलेखक ज्याने संपूर्ण खेळाडूंची कुंडली आमच्यापर्यंत पोहोचवली, सँडी सर यांचा सन्मान आम्ही करतोय. येस सँडी यायचं. संदीप दादा खऱ्या अर्थानं खूप छान स्कोरिंग केली, कारण की कुठल्याही स्पर्धेला आम्ही जेव्हा जातो खूप महत्त्वाचं आहे, कुठल्याही स्पर्धेला आम्ही जातो
तेव्हा खऱ्या अर्थानं गुणलेखक आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि आणखीन एक सन्मान आम्ही करतोय ज्याच्या माध्यमातून आज आवाजाची काळजी घेतली गेली, ज्याच्या माध्यमातून आज अगदी झोप उडवली, तो अर्थातच माझा आवडता DJ अर्थातच अल्ताफचा मी सन्मान घेऊ इच्छितोय. अल्ताफ, मी विनंती करेल आपण यायचं. मित्रांनो, कला पाहिजे तुमच्यामध्ये, कुठल्या वेळेला कुठलं गाणं वाजवायचं आणि कुठल्या वेळेला आवाज वाढवायचा ते अल्ताफला चांगलं माहिती आहे. कदाचित याच वेळी तो नसेल आणि त्याचे आभार व्यक्त करतो आणि पुढच्या सन्मानाकडे आम्ही वळतो. खऱ्या अर्थानं आणखीन एक सन्मान आम्ही घेतोय ज्यांच्या माध्यमातून आज जुगलबंदी आम्ही पाहिली. एक चांगला खेळाडू आहे पण शब्दावरची पकड सहजासहजी कोणाला जमत नाही. त्यासाठी आई सरस्वतीची कृपा लागते आणि शब्द कशा पद्धतीने वळवावे आणि मैदानातली मॅच कशा पद्धतीने रंगवावी ही ज्याच्याकडून आम्ही ऐकले आहे त्याला मी लास्ट टाइम पण बोललो, तू समालोचन क्षेत्रामध्ये ये, संपूर्ण मार्केट आपण दोघं खाऊन टाकू. कारण की समालोचन क्षेत्रामध्ये गोल्डन व्हॉइस आहे हा, याला आई सरस्वतीची कृपा आहे. खऱ्या अर्थानं आम्ही रोज अभ्यास करतो, अभ्यास केल्यानंतर एवढी चांगली पकड शब्दांवरती भेटते, पण कुठलाही अभ्यास नाही. क्रिकेट वारंवार खेळत असतो पण तरीही माईक हातामध्ये घेतल्यानंतर एकही शब्द चुकत नाही. मी स्वतः चकित होतो. जर हा आपल्या क्षेत्रामध्ये आला आणि दोघांची जोडी जर जमली तर कुठपर्यंत स्पर्धा आणि कुठे आम्ही जाऊ. तरीही त्याला नेहमी विनंती करतो, बघू पुढच्या वर्षी तो या क्षेत्रामध्ये येतोय का. सन्मान करूया गोल्डन व्हॉइस ऑफ कुसरून अर्थातच वैभव चोपदार याचा सन्मान आपण करतोय. वैभव चोपदार खऱ्या अर्थानं वैभव गोल्डन व्हॉइस आहे आणि ज्याला संपूर्ण आवाजामधला जोर, आवाजामधली पकड, शब्दांची ताकद आई सरस्वतीची मी म्हणेल, आई मळादेवीची कृपा त्याच्या पाठीशी आहे. मित्रांनो, माईक हातात घेतला की घाम फुटणारे आम्ही बघितलेत, पण खेळ खेळत असताना माईक हातामध्ये घेतल्यानं बॅच रंगवताना मात्र खूप जवळून पाहिला. त्याचा सन्मान नुकताच केला आणि पुढच्या सन्मानाकडे आपण जाण्याआधी खरं तर आता एक स्पेशल सन्मान मी अनेक वेळेला सांगितलंय की जो आवाज ऐकण्यासाठी इथं माणसं जमतात, जो आवाज ऐकण्यासाठी खरं तर सर्वजण युट्यूबच्या माध्यमातून इथपर्यंत जोडले जातात. जो आवाज ऐकून अनेकांना प्रोत्साहन चढतो, पडलेला उठतो, उठलेला हवेत जातो ना हवेत गेल्यानंतर विजयाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचतो, तो आवाज आपल्या सगळ्यांचे लाडके द किरण मस्कर यांचा सत्कार करण्यास मी विनंती करतो. पाटण तालुक्यातील एक नामांकित व्यक्ती ज्यांनी मात्र अगदी पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली आहे आणि आपल्या महाराष्ट्राला भुरळ पाडत असताना आपल्या जादुई शब्दाने अनेकांना मात्र आपल्या प्रेमात पाडलंय. तर ते किरण मस्तर, खूप खूप धन्यवाद सर. आणि 2 शब्द सर या KPL साठी, जोश साठी आणि गावकरी तुम्हाला कसे वाटतात आणि कशा पद्धतीचं प्रेम आणि कशा पद्धतीचं क्रिकेट आपण बघताय कुसरूनमध्ये. कुसरूनमध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा पहिल्या दिवशी आलो तेव्हा 10 मिनटं तिथे कोपऱ्यात उभा होतो. कमीत कमी 25 ते 30 पेक्षा जास्त मुलांनी फोटो काढले. मला असं वाटलं की एवढा मोठा थोडी ना मी आहे. त्यांना बोला अरे एवढं नाही, पण समजत नाही की समालोचन क्षेत्रामध्ये आल्यानंतर एवढी सगळी इज्जत भेटते. एवढा किरण मस्करचा डायरेक्ट सर होतो. नेहमी एक गोष्ट, जेव्हा ती लहान मुलं सोबत येत होती तेव्हा डोक्यात एकच चालत होतं, कितीही मोठा झालं तरी जमिनीवरतीच पाय ठेवायचे, कारण की जी लोक मोठी करतात ती देखील छोटी करतात. कुसरूनकरांचं प्रेम मला खूप भेटलं. मी स्पर्धा घेत असताना भरपूर स्पर्धा आहेत, वर्षभर एकही दिवस वाया नाही असे स्पर्धा आहेत, पण तर काही स्पर्धा आवडतात. मी विजयला नेहमी सांगितलं आहे, कुठलीही डेट असू देत, कुसरूनसाठी नेहमी डेट मी शिल्लक ठेवतो. आणि या मागचं कारण आहे मित्रांनो, पैशाचा विषय नाही. पैसा खूप कमवता येतो आणि खूप कमवला पण जातो, पण प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा बघून चालत नाही. विजयने फोन केला, येतो. आज स्पर्धेसाठी फोन येतात तेव्हा प्रत्येकजण पैशाची गोष्ट करतो, काय पॅकेज, हे पॅकेज. पण विजयला माहिती आहे किरण सरांना फोन करायचा, डेट शिल्लक आहे, फोन ठेवायचं, कारण की त्याला माहिती आहे मी इथे पैशाचा विषय घेत नाही. इथे मला प्रेम भेटतं आणि इथे प्रेम मला खूप भेटतं. तुम्ही सर्वांनी असंच प्रेम करत राहा. शब्द आहे अजून गाजेल पण कधी माजणार नाही. तुमच्या प्रेमापोटी नेहमी असंच राहील. थँक्यू सो मच. सर, गेल्या वर्षाचा व्हिडिओ जो व्हायरल झाला तुमच्यामध्ये थोडंसं, तुमच्यामुळं मला सुद्धा थोडासा फेमसपणा मिळाला. आणि काय बोलाल त्या व्हिडिओ बद्दल आणि काय बोलाल त्या गेल्या वर्षाच्या KPL बद्दल? तो व्हिडिओ खूप भारी होतं असं की इंस्टावरती काही व्हिडिओ पडल्यानंतर खूप लांबून फोन येतात, ते व्हिडिओ व्हायरल होतात. आणि असा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये वैभवचा आवाज होता. खूप फेमस, खूप ग्लॅमर मला भेटलं. आणि त्याच्यानंतर
मुलींचे पण खूप मेसेज आले पण मुलींचे पण मेसेज आले पण ताई बोलून विषय मिटवायला आपल्याला सवय आहे कारण की छत्रपतींचे भक्त आपण आहोत त्याच्यामुळे एक निष्ठपणा आपल्याला जमतो पण खूप आले पण तो व्हिडिओ असा होता की वैभव बोलला होता एखाद्या मुलीचा आय लव्ह यू ऐकण्यापेक्षा किरण मस्कर सरांचा आवाज मी ऐकला आणि तो व्हिडिओ आजही मला आवडतो आणि त्यांनी मला खूप फेमस केलं थँक्यू सो मच मी या गोष्टी आपुलकीने तुमच्या सगळ्या गोष्टी मी स्वीकारतो मला खूप बरं वाटतं तुमच्यासोबत असं डाऊन टू अर्थ राहिला तुमच्यासोबत मस्त राहिला मी आल्या सांगितलं बाई मला स्पेशल फिलिंग नको काय असेल भाजी भाकरी आण खातो मस्त राहतो मला इथे तुमच्यासोबत राहायला आवडतं त्याच्यामुळे खूप प्रेम तुमचं भेटलं थँक्यू सो मच आणि आता जाऊया आता सन्मानाकडे बक्षीस सन्मानाकडे बरेचसे पारितोषिक या स्पर्धेला ठेवलेत लकी ड्रॉ अरे बापरे लकी ड्रॉ सगळे थांबलेत की नशिबाची चिठ्ठी अर्ध्यांनी एक चिठ्ठी नशिबाची घेतली जाईल अर्ध्यांनी आता एक नंबर आपण करतोय जो तिसऱ्या नंबरचा त्याच्यासाठी काय आहे इस्त्री आहे म्हणजे लकी ड्रॉ ज्याच्या घरी इस्त्री जाईल लक्षात घ्या साहेबांचे असते लकी ड्रॉ जो माणूस इथे असेल येऊन सांगायचं नाही माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे काही नाही आणि लहान मुलगा आलाय प्लेयर नाही खेळाडू नाही कॉमेंटेटर यूट्यूब आणि इतर सर्व पहिली चिठ्ठी तुझं काम झालं इस्त्री ज्याच्या घरात जाईल उद्यापासून बिना इस्त्रीचा जर फिरला तर इस्त्री काढून घ्यायची इस्त्री तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये जाते नशीब काय असतं अक्षर चांगलं कार रे हरिबा दादू कोळेकरवाडी अरे देवा हे नाही अरे बाबा कुठून नशीब घेऊन मगाशी येऊन त्रास दे मागे 500 लाव 100 लाव आता आली इस्त्री आली पैसा वसूल इस्त्री मी विनंती करेल इस्त्री द्यायचे बापरे पैसा वसूल एक नंबर आता उद्यापासून जर इस्त्रीची कपडे नाही भेटली तर कडक इस्त्री पद्धतशीर थँक्यू सो मच एक चिठ्ठी थोड्या वेळानं काढूयात येस बक्षीस समारंभाकडे जाऊयात सर्वात पहिल्यांदा सेमीफायनल ती विकू नका लगेच कोणालाही सेमीफायनल क्रमांक 1 सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय मित्रांनो आणि अर्थातच सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच प्रणय कुंभार प्रणय दादा यायचंय प्रणय येस प्रणय यायचंय मॅन ऑफ द मॅच क्रमांक 2 चा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे ती देखील तुम्हाला दिली जाईल या संतोष दादा आपली देखील मॅन ऑफ द मॅच दिली जाते येस दादा आपली ही मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते त्याचबरोबर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच अर्थातच फायनलचा मॅन ऑफ द मॅच शिवा सुर्वे शिवा दादा या फायनल मॅन ऑफ द मॅच शिवा बापरे काय फॅन फॉलोवर आहेत या सगळे
शिवा नावाचे बॉडी बिल्डरच आहेत. द बॉस असेच बॉडी बिल्डर आहेत सगळे. थँक्यू सो मच. आणि चांग भलं. जय श्रीराम. आता जाऊयात अर्थातच बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डरसाठी आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं गेलंय अर्थातच राजेश सावंत साहेब यांच्या माध्यमातून. बेस्ट फिल्डरसाठी आपण पाहिलं तर राजेश सावंत साहेब यांच्या माध्यमातून टॉप ऑफ फॅन दिला. मी विनंती करेल राजेशजी सावंत साहेब आहात आपण या प्लीज राजेश दादा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट AKB या टीमचा ओमकार मोहिते या बेस्ट फिल्डर. ओमकार मोहिते या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. संस्कार काकत घेतलायस मस्त. काय घरचे खुश? कोणाला देणार? आहे बायको आहे. तू पण फसलायस या सगळ्या गोष्टींमध्ये. हो सर फसलेला आहे. फसलाय. AKB चॅलेंजर टोचते मनाला काय? टोचतंय आता जे आमचे प्लॅनिंग झालं 1 रनसाठी आम्ही फायनलसाठी राहिलो तेच टोचते आता. नाही झोप लागत, जेवण नाही गोड जात, नाही झोप लागत. ठीक आहे. अरे एकदा जोरदार झाला AKB चॅलेंज. त्यांचं दुःख वेगळं आहे. मी नेहमी सांगतो ब्रेकअप परवडतो पण या एक धावेमुळे हरलेल्या मॅचेस नाही परवडत. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. जाऊयात पुढील वर्षी नक्की जाऊयात. अर्थातच सिनियर खेळाडू या स्पर्धेमधला लेजंड प्लेयर ज्यांच्यासाठी आहे अर्थातच टेबल फॅन सिनियर खेळाडू ऑफ द टुर्नामेंट ज्यांना मात्र दिलं जाईल. मी विनंती करेल सिनियर खेळाडूसाठी विशाल दगडू कांबळे साहेब यांच्या माध्यमातून टॉप ऑफ फॅन दिला जातं. ते उपस्थित नाही आहेत. मी विनंती करेल या दादा. या दादा आहेत विशाल दादा. सिनियर खेळाडू म्हणजे लेजंड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच संतोष दादा, संतोष दुपटे या लेजंड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ते तुम्हाला देणार आहेत. सिनियर प्लेयर, लेजंड प्लेयर आणि त्यांना मात्र यावेळी जरूर सन्मानित केलं जात आहे. संतोष दुपटे अप्रतिम खेळ राहिला. थँक्यू सो मच कोच. या कोच इकडे या. कोच वय वर्ष 44 आणि काय बोलतायत क्रिकेट हल्लीची पोरं कशा पद्धतीने क्रिकेट खेळतात आणि हल्लीच्या यंग खेळाडूंना काय अनुभव सांगाल तुम्ही? काय सांगाल एक संदेश सांगावा लागेल कारण की तुमचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट खूप बदललं आहे. हल्लीच्या खेळाडूंना काय सांगाल की काय असेल गावासाठी खेळा वगैरे वगैरे काय सांगाल का संदेश द्याल का? गावातील मुलांनी प्रत्येकाने जपून खेळा, सांभाळून खेळा. आपल्या पाठीमागं प्रत्येकाची आपली फॅमिली आहे आणि खेळताना समंजसपणाने खेळा. खेळ हा खेळाप्रमाणे झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट प्रत्येकानं आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी खेळावं हेच मी सर्वांना सांगेन. अगदी हे 2 शब्द पण खूप महत्त्वाचे असतात दादा. खऱ्या अर्थानं उदयमुख खेळाडू या स्पर्धेचा ज्याच्यासाठी आपण पाहिलं तर विशाल दगडू कांबळे साहेब यांनी स्पॉन्सर केले पण ते देण्यासाठी मी विनंती करेल संतोष दुपटे साहेब. मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही उदयमुख खेळाडू देतोय. रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट जो चमकला. पांडाचं नाव काय? मलाही वाटलं उदय यायचं पण उदयमुख खेळाडू KBC फायटर या टीमचा कोण?
प्रणव कुंभार, वेलकम प्रणव. उदयमुख खेळाडू, वा याचे प्रणय कुंभार उदयमुख खेळाडू. आज जो खेळ त्याचा पाहिला, आज इथे उद्या आयकॉन लेवलला जरूर खेळताना दिसेल. प्रणय येऊ शकतोस इथे. बक्षीस घेतलं तर बोलायची सवय प्रत्येक खेळाडूला लागली पाहिजे. ती सवय आम्ही लावत असतो, कारण की ट्रॉफी हातात घेऊ शकतो. पंखा डेडिकेट करू शकतोस. एज 19. आणि क्रिकेट गेले किती वर्ष झालं खेळतोय? लहानपणापासून. लहानपण म्हणजे किती लहान होता? अरे कसा प्रश्न, किती किती वर्षावर? लहानपणापासून म्हणजे वयाच्या 10वी 11वी पासून? नाही, 1ली 2री. अरे वा, चांगल्या. कुसरुम प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं एक व्यासपीठ तयार करतायत का? म्हणजे तुमच्यासारखे नवीन खेळाडू जिथे आणखीन बहरून येतात, तुमच्यासारखे नवीन खेळाडू इतरांना दिसतात, असं कुसरुम प्रीमियर लीगचं व्यासपीठ आहे का? हो, नक्कीच. अगदी 2-2 शब्दच बोलणारे ठरवलेस? मला एका व्यक्तीचे आभार मानायचे आहेत, शिवादादा. शिवादादामुळे मला चान्स मिळाला आहे वर्षी. थँक्यू सो मच. बरं वाटलं म्हणजे ज्यांनी तुला आज खेळण्यासाठी संधी दिली त्यांचे आभार मानले. थँक्यू सो मच. विनंती करेल आपण येऊ शकता. पंखा डेडिकेट करणार आहेस? थँक्यू. जाऊयात चिठ्ठी आपली नशिबाची. थांबलेत प्रेक्षक. नशिबाची चिठ्ठी मी मान्यवरांना विनंती करेल ही मिक्स करा. खालच्या खाली राहिलेत. येस, पूर्ण मिक्स करा. अर्ध्यांनी देव्याचं नावं लिहिलंय वरती. चिठ्ठी लिहिताना एकानं तर पाया पडल्या. सतीश शिंदे साहेब विनंती करेल आपण या. आपल्या शुभ हस्ते चिठ्ठी काढतोय सतीश दादा, त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत. सतीश शिंदे दादा विनंती करेल आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय. काय फॅन वा कामाचा आहे वस्तू, सगळ्या कामाच्या वस्तू आहेत. यावेळी चिठ्ठी सतीश शिंदे दादा या. येस, लहान मुलाला विनंती करेल. दे दे इकडे दे. थँक्यू. किरण मस्कर नाही काय? आर्यन किरण शिंदे गांधीनगरचा आर्यन आहे का? अरे देवा, ए अरे अरे तू पंख्याच्या हाईटचा ना. इकडे इकडे. कोणी सांगितली चिठ्ठी टाकायला तुला? कोणी सांगितली चिठ्ठी टाकायला? आणि शिवा, तू लय पोरं बनवतोय. दुसरा शिवा बनतोय. पण काय देवाचं नाव घेतलं का? कौल घेतलंस का? काय उजवा डावा काय घेतलेलंस का? मग कोणाचं नाव घेऊन चिठ्ठी टाकली? पंखा कोणाला देणार? घरी देणार, बाजूवाल्याला देणार की शिवा मामाला देणार? बाबाला देणार. मी विनंती करेल साहेब द्या पंखा आपल्या शुभ हस्ते. काय कुसुम प्रीमियर लीग पुढच्या वर्षी वाढ बघणार आहेत बाबा. पुढच्या वर्षी घरचे बोलतील कधी कुसुम प्रीमियर लीग, घरात पंखा नाही, चिठ्ठी आली पाहिजे. बाबा हळू घेऊन जा. कोणी किती पैसे देऊ दे, द्यायचा नाही. शिवा मामा जाऊयात आपण बक्षीस समारंभाकडे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये 118 धावा करणारा खेळाडू बेस्ट बॅट्समन बनलाय या स्पर्धेचा. आणि बेस्ट बॅट्समन साठी आपण पाहिलं अर्थातच अभिजित कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून होम थिएटर आहे, म्हणजे दमदार बाजलाय तो. 118 धावा ज्याच्या माध्यमातून आल्यात. हरीश हर्या धार माऊली या टीमचा 118 धावा आहेत भूषणच्या. आणि 118 धावा धार माऊली कुसरूंचा भूषण कोळेकर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अभिजित कोळेकर साहेब दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते.
त्यांच्याच घरात आहे. वा 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 वा, अगदी क्वालिटी आहे. वा 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 वा, क्वालिटी आहे भूषण. वा, येऊ शकतोस. हे बाबा जायचं नाही, ते घेतलं जाईल. खेळाडूंना हल्ली म्हणजे पाटणमधल्या बऱ्याच खेळाडूंना माहिती आहे बक्षीस घ्यायला गेलं तर बोलावं लागतं. पहिलं गाणं कोणतं ऐकणार गौतमी? पहिलं गाणं कोणतं ऐकणार? जय श्रीराम. जय श्रीराम. अरे वा, छान. कशी बोलतो, स्पर्धा कशी वाटली आणि या स्पर्धेला खेळत असताना काय अनुभव? स्पर्धा छान वाटली, खेळायला पण मस्त वाटली. प्रत्येक वर्षी कुसुम प्रीमियर लीग ही अशाच पद्धतीने आणखीन मोठी व्हावी, ज्याच्या माध्यमातून गावकरी एकत्र येतो. आज संपूर्ण गाव एकत्र आलाय, कीर्तन नाहीये, कुठलंही काही नाहीये, पण क्रिकेट आहे, बक्षीस समारंभ चालू आहे, गावकरी एकत्र आले नाही. अशा प्रत्येक वर्षी स्पर्धा व्हावी या मताशी तू काय बोलशील? हा, व्हावी असे वाटतंय मला. खूप छान. हळूहळू असाच प्रगती करत राहा. भूषण, थँक्यू सो मच. आपण जाऊयात नेक्स्ट प्राईजकडे. अर्थातच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर कोण आहे? पांडा कोण आहे? पांडा उदय का? उदय पांडा आहे. येस, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 7 विकेट घेऊन केबीसी फायटर या टीमचा. कशाला उठतोय तू? काय? मलाही वाटलं पांडा, पण 7 विकेट घेतले उदयने. वेलकम उदय. अरे पांडा तूच ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वा, थँक्यू सो मच. पांडा, काय ठोपण नावं मस्त पडतात हल्ली. घरात ते बोलतात उगाच याचा नाव ठेवलं, उगाच खर्च केला. येस, येऊ शकतो पांडा. येस उदय, तू पांडा. हा प्रवास कुठून झाला, कसं झालंय, कसं म्हणजे घरच्यांनी एवढा खर्च ठेवला, नाव ठेवलं, एवढं जेवण ठेवलं आणि नाव ठेवलं उदय, आणि गाव बोलतोय पांडा. काय हे, कुठून सुरुवात झाली? मी आजोबांच्या पोटाला गेलो म्हणून. अरे वा, तुझं शिवादादाने नाही ठेवलं ना पांडा नाव? नाही. आणि काय बोलतोस, पहिलं कोणतं गाणं ऐकणार? शिवाजी महाराजांचं. अरे वा, थँक्यू सो मच छत्रपती महाराजांचं. आणि काय बोलतोस पांडा, हे व्यासपीठ तुमच्या सगळे यंग खेळाडू आहेत, तू पण यंग खेळाडूमध्येच आहेत, उदयमुख खेळाडू आहेस. यंग खेळाडूंना हे व्यासपीठ कशा पद्धतीने आहे? चांगलं आहे. पुढच्या वर्षी स्पर्धा आणखीन मोठी व्हावी आणि ही स्पर्धा सातत्याने अशीच पुढे जावी या मताशी काय बोलशील? तुम्ही माईकवर बोलत नाही, पण घोळक्यात असला तुम्ही पद्धतशीर बोलता, तेव्हा ऐकण्यासारखं असतं तुमचं बोलणं. काय बोलशील, स्पर्धा सातत्याने अशीच व्हावी? हो, धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट आपण मॅन ऑफ द सिरीज. रोहित शिंदे कुठे आहे? रोहित शिंदे, मळेदेवीचा रोहित शिंदे. येस, रोहित शिंदे आहे का? कुठे? मळेदेवी वॉरियर्सचा रोहित शिंदे. येस, या. खऱ्या अर्थानं संतोष दुपटे सर आहेत, ते फॅन तुला डेडिकेट करतात, कारण की तुझं क्रिकेट असंच बहरत राहावं, तुला देखील आत्मविश्वास भेटावा आणि तू असंच कंटिन्यू खेळत राहावं. येस, मी विनंती आहे दादा, तुम्हीच डेडिकेट करायचं. थँक्यू सो मच. वा, यंग खेळाडू आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं सपोर्ट केला. तर देऊयात सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर असेल सेकंड प्राइज, नंतर देणार आपण मॅन ऑफ द सिरीज, आणि त्यानंतर देणार फर्स्ट प्राइज. ओके, सेकंड प्राइज देऊयात आपण टुर्नामेंटचं. शंकरजी मोहिते साहेब, अर्थातच ककेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, वीज सप्लाय शंकरजी मोहिते साहेब, आणि त्याचबरोबर मी विनंती करेल सूर्यकांतजी कोळेकर साहेब, दोघांना विनंती करेल आपण या. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून चषक देण्यात आल्या, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,001 रुपये देण्यात आल्या, शंकरजी मोहिते साहेब. द्वितीय क्रमांकाचा एकाने कॅप्टनने वरती या, बाकीच्यांनी खाली थांबायचं, म्हणजे खाली उभं राहायचं. मी विनंती करेल, सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट धार माऊली वॉरियर्स संघ
वेलकम. मी विनंती करेल आपण यायचंय. धार माऊली म्हणजेच महेश पवार यांची टीम आहे आणि धार माऊलीला विनंती करेल बाकी खेळाडू आपण खाली थांबून घ्या. येस खाली बसा. आरामात आरामात आरामात. सायकल्स आपण काढून घ्या. ही पण ट्रॉफी काढून घ्या. येस थँक्यू थँक्यू. आता तुम्ही बसून घ्या सगळ्यांनी. एकदा जोरदार टाळ्या. कलापती किशन आणि इंटेल पुरस्कृत मायादेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित कुसरून प्रीमियर लीग 2024 चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी मात्र धार माऊली वॉरियर्स. अप्रतिम खेळ. महेश पवार या टीमचे संघ मालक त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय आणि ट्रॉफी मात्र आता दिली जाते या टीमच्या खात्यामध्ये. अप्रतिम खेळ राहिलाय धार माऊली. एन्जॉय केलं या स्पर्धेमध्ये धार माऊली. ज्या पद्धतीने खेळत होती अगदी प्रेक्षकाचं प्रत्येकाचं मन त्यांनी मात्र जिंकलंय. वेल प्लेड धार माऊली. पुढील वर्षी जरूर आवडेल. येस दादा काय बोलशील धार माऊली या टीमच्या बाबतीत? मी जरूर तुम्हाला काही गोष्टी विचारेल. काय बोलशील धार माऊली टीम? प्रवास चांगला होता मात्र द्वितीय पारितोषिक समाधानी आहेस का? गेल्या वर्षी पण सांगितलं ना मी समाधानी नक्कीच नाही, कारण इथपर्यंत पोहोचलो आणि तिथपर्यंत नाही पोहोचलो. थोड्यासाठी माझा प्रवास राहिला आहे. आता तर बघूया पुढचं तिसरं वर्ष कसं होतंय. जाऊ पुढं. तुमच्या दोघांचं दुःख मी समजू शकतो, कारण की क्रिकेट आहे ना, आज तुम्हा दोघांना नाही झोप लागणार आहे, तुमचा मूड नसणार आहे, घरातल्या वाटण काय ते मोठा मॅटर झालं पण त्यांना नाही माहीत मॅच हारलेत. या सगळ्या गोष्टी असतात. अजून काय बोलशील या स्पर्धेबद्दल आणि सगळ्याच्या मेहनतीबद्दल? स्पर्धा तर सगळ्यांनी चांगली खेळ आणि जेवढं विजयदादाचं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे. सगळे अक्षय झाले, विनायक झाले, अशोक झाले, सगळे जेवढे आता नावं घेतील तेवढी कमी आहेत. अंकुश मोरे झाले, अनिल पवार साहेबांचं तर मी एवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. आणि एवढंच सांगू शकतो की ही माझी नसून जेवढे 8 संघ मला जिथे खेळलेत त्यांची ही ट्रॉफी आहे. त्यांनी बिंदास घरी घेऊन गेला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. खरं आहे, ते संघ मालक आहेत म्हणून ही स्पर्धा आहे. थँक्यू सो मच, तुझा आभार व्यक्त करतो. आता आपण काढूयात ग्रामीण मॅन ऑफ द सिरीज. ग्रामीण मॅन ऑफ द सिरीज म्हणजे ज्यांच्या माध्यमातून ही सिरीज देण्यात आले. सायकल सन्मान्य आदरणीय धार माऊली कला क्रीडा ट्रस्टचे आमचे ग्रामीण शहरीचे विद्यमान अध्यक्ष विजयजी दादू पवार साहेब यांच्या माध्यमातून या सायकल्स मॅन ऑफ द सिरीजसाठी दिले आणि यंदा 2 सायकल दिलेत, म्हणजे एक शहरी विभागामध्ये एक ग्रामीण विभागामध्ये. यासाठी जी मुलं गावी खेळतात त्यांना देखील प्राइज भेटलं पाहिजे, त्यांना देखील एक किताब भेटला पाहिजे. यासाठी ग्रामीण विभागामध्ये आपण मॅन ऑफ द सिरीज देतोय. ग्रामीण विभागामधून मॅन ऑफ द सिरीज सगळीकडे शिवा दादा यार. शिवाचं नाव काय? मामा. 77 धावा करणारा KBC फायटर या टीमचा हरीश कुठे? 77 धावा. ये बाबा शिवा दादा, वेलकम. मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण विभागातून 77 धावा ठोकणारा शिवा. मामा, शिवा मामा, प्राइज भेटले त्याला, पण ही सगळी चिल्लर पार्टी खुश झाली आहे. त्यांना माहिती आहे येस शिवा मामा. येस ये दादा ये. बोला येत नाही तर सायकल ही आम्ही परत घेणार. ही बारकी पोरं काय बोलतोस? गावातल्या खेळाडूंना क्रिकेटवरती पूर्ण जवळ केलेस, म्हणजे PUBG साठी मोबाईल पकडणारा खेळाडू शिवादादा क्रिकेटसाठी एकत्र करतो म्हणून तो मोबाईल सोडून तुझ्याकडे आला. गावामध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी इकडे तिकडे जाणारा खेळाडू तुझ्या माध्यमातून आला. या खेळाडूंना या मुलांना का तयार करतोय, का क्रिकेटकडे खेचतोय एवढा? तर बोलाय तर लागणार दादा. काय वाटतं, ही लहान मुलं तुझ्या एवढी जीव लावतात, आज सगळ्यांचा कोच आहेस का तू? सगळ्यांना क्रिकेट शिकवतोस का? हां, ट्राय तर करतोय मी.
म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का मुलांनी मोबाईलमधला पबजी सोडून क्रिकेटकडे खेचलं पाहिजे? हां, त्यांनी चुकीच्या वळणावरती जाण्यापेक्षा क्रिकेट खेळलं पाहिजे. बरोबर, क्रिकेट आणि खेळलंच पाहिजे. आणि यासाठी ही पोरं तुझ्यावरती जीव लावतात, कसं वाटतं तुला? खूप भारी वाटतंय. आणि आज तू ही सायकल तुला भेटली आहे आणि मी बघितलं तुला सायकल भेटले, सगळे तयार झालेत. आता तासाला 10 रुपयाचा राऊंड की कसं, म्हणजे तू आता आहे भाई बिझनेस करावा लागतो भाऊ, पैसे काय बोलशील करावा लागतो सर, कसं म्हणजे काय आता तासात त्यांना काय सांगायचं आहे? तासाला 10 रुपये काय कसं सांगू त्यांना? 2 भाचे ठरवतील माझे. 2 भाचे, अरे वा, थँक्यू सो मच. स्पर्धा कशी वाटली दादा? खूप भारी. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा खेळण्यापेक्षा जगायला आवडते का तुम्हाला? येस, हां, जगायला आवडते. अनिल दादांनी जे आतापर्यंत व्यासपीठ तयार करून दिले, पुढच्या वर्षी सर्कल ग्राउंड आलता, त्यांचा आभार व्यक्त करशील का? हो, सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो मी. थँक्यू सो मच, तुझं मनापासून आभार व्यक्त करतो. हे या कवन भाचे या. कोणाचं? गुरुजी, 2 शब्द मी विनंती करेल. आत्तापर्यंत खेळाडूंनी जी स्पर्धा जगली, इथे स्पर्धा खेळली नाही, जगली जाते. गुरुजी, विनंती करेल सर, तुम्हाला पहिले 2 शब्द विचारेल. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं खेळाडू खेळत नाही, जगतो. काय बोलाल या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम मी सर्वांचं, म्हणजे फक्त खेळाडूंचंच नाही तर सर्वांचं अभिनंदन करेन यासाठी की गेले 2 दिवस एक मोठा उत्सव किंवा एखादा सण जसा असावा त्या पद्धतीनं हे सर्वजण जगत होते आणि अतिशय सुंदररित्या सर्वजण सहभागी झाले. त्याच्यामुळं तुम्ही जसं म्हटला की वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स आहेत, त्या गेमपेक्षाही ही गेम सर्वात महत्त्वाची आहे. एखाद्या दुर्गुणापासून वंचित ठेवण्याचं काम हा खेळ करतोय आणि म्हणून खूप भारी वाटते की ही सगळी तरुण मुलं एका चांगल्या ट्रॅकवर चाललेली आहेत आणि याचं सर्व श्रेय अनिल पवार यांच्याबरोबरच सर्वांचंच आहे, कुणा एकाचं नाही, सर्वांचंच आहे. परंतु एक चांगला ट्रॅक आपल्या कुसरूनला मिळाला, याचा खूप आनंद वाटतोय. सर, तुम्ही काय बोलाल या स्पर्धेबद्दल? आणि आत्तापर्यंत प्रत्येक गावकरी एकवटण्याची ताकद क्रिकेटमध्ये आहे, पुन्हा एकदा सिद्ध झालं, याबद्दल काय बोलाल? मी उद्घाटनाच्या कार्यक्रमात सुद्धा बरंच जवळजवळ 5-7 मिनटं बोललो होतो. आणि खेळ हा या गावामध्ये पहिल्यांदाच, तुमच्या माहितीसाठी परवा जे माझ्या भाषणातनं जो उल्लेख आला की 1-2 कामं आम्ही सिनियर लोकांनी कधी त्याचा विचार केला नव्हता, ती कामं ही एकी तयार झाल्यामुळं सुरू झालेत. उदाहरणार्थ मैदानाचं काम आणि एक पौराणिक मंदिर मळाईदेवीच्या जीर्णोद्धाराचं काम, ही 2 मोठी अशी स्पेशल कामं या KPLच्या माध्यमातून ही मुलं सगळी एकत्र आल्यामुळं कामाला लागलेत किंवा सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून फक्त मी एक शिक्षक असल्यामुळे एवढंच सांगेन की क्रिकेट खेळा, पण संपूर्ण वेळ क्रिकेटसाठी नाही. आपला जो अभ्यास, आपले जे ट्युशन्स तास शिकवण्या जे काही चालू असेल त्याच्याकडं लक्ष देऊन पार्ट टाईम म्हणून खेळाकडं लक्ष द्या. आता जे नवोदय खेळाडू तयार होत आहेत तिथं उदयोन्मुख किंवा 10वीपर्यंतचे, त्यांनी तरी कमीत कमी वेळ खेळाकडे द्या आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासाकडे देऊन 10वीला तुमच्या आधी दिशा नक्की होऊ द्या. भविष्याचं करिअर काय करणार आहे ती दिशा एक बार नक्की झाली की मग तिथून पुढं तुम्ही ठरवू शकता स्पेशल गेम खेळायचा की कुठली दुसरी साईड निवडायची. आणि या निमित्तानं कुसरूनमधील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या वतीनं आणि सर्व तमाम ग्रामस्थांच्या वतीनं या तरुणांना, त्याचबरोबर नावं मी सगळ्यांची घेणार नाही पण तरीसुद्धा कलावती किचन ही फक्त निमित्त झाली आणि त्यांच्या पाठीमागं जी शक्ती गोळा झाली, मग त्यात अंकुश असेल, विजय असेल, अशी बरीच नावं आहेत आणि त्यांच्यामुळे ह्या महोत्सव तयार झाला. आणि माझ्या माहितीनुसार मी तिसऱ्या पर्वात 3 सेमीफायनलपासून 3च मॅच मी पाहिल्या, पण बाकी सगळ्या मॅच मी रात्री 1:15 झोपलोय. सगळ्या मॅच मी रात्री पाहिल्या. कारण ज्याला आवड असते तोच इथं येतो. ज्याला आवड, प्रत्येकाला आवड वेगवेगळी असते, पण ही आवड निर्माण होण्यासाठी अगोदर आपलं करिअर, शैक्षणिक करिअर तयार करा आणि मग ह्या खेळाकडे वळा. आणि सगळ्यांनीच क्रिकेटच खेळा असं बी काही नाही. त्यातून सुद्धा एखादा कुस्तीसारखा गेम आज तुम्हाला मोठा अधिकारी बनवू शकतं, जागतिक दर्जाचा पैलवान
तुमच्यात तयार होऊ शकतो. असे काही जे तुम्हाला आवडणारे गेम आहेत त्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देऊन तुमच्या आवडीचा एखादा खेळ की ज्या खेळाला दर्जा आहे किंवा कमी भांडवल लागतं असे खेळ सुद्धा तुम्ही निवडू शकता. या निमित्तानं हा एवढा मोठा उत्सव 2 दिवस इथं पार पडला. या निमित्तानं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं सर्वांचं संयोजक आयोजक सर्वांचं ये शेवटची चिठ्ठी मी विनंती करेल आपण काढून घ्यायचे प्लीज. द्या शेवटची चिठ्ठी. ही चिठ्ठी मी विनंती करेल थोडंसं अजून थोडंसं शेक करा. विनंती करेल आता. ये सर राजा ये. अरे तुला भेटला की फॅन तुला. चिठ्ठी काढाय. दे दे आता तरी नाव येऊ दे. गांधीनगरचं कोण कोण आहे? कोण आहे? मामाचं नाव काय? नाव काय? नाही. विघ्नेश यशवंत शिंदे. नको तुला? नकोय? हे नकोय त्याला. नेक्स्ट सिटी नकोय ना तुला? पाहिजे. विजू येस दादा विनंती करेल द्या. आपण घरातले बोलत असतील पुढच्या वेळी कुसरून प्रीमियर लीग कधी आहे आणि तू हे कुठं आणि कुठल्या घरात जाणार? तुझं पण शिवा मामा. हो काय बोलतो? शिवादादाच्या घरात. शिवादादाचं लग्न झालंय का? झाले. म्हणजे अर्धा संसार अजूनही गोळा करतोय. हा कसं वाटलं या स्पर्धेला येऊन? भारी. तू खेळतोस की नाही क्रिकेट? खेळतो. थँक्यू सो मच. पुढच्या वर्षी नक्की भेटूयात आणि पुढच्या वर्षी चिठ्ठीमध्ये इतरांचं नाव जरूर यावं. शिवा मामानं शिकवलं. विजय या काय बोलशील विजय या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेला कशा पद्धतीने यश भेटलंय? खूप सारी मेहनत तुझी राहिली. 2 शब्द तुझ्या बाबतीत आणि त्यानंतर फर्स्ट ट्रॉफी दिली जाईल. मी माळेदेवी स्पोर्ट यांना संघानं घेऊन आणि कलावती किचनचे मालक अनिल दादा यांना म्हणजे यांनी मला सपोर्ट केला. त्यामुळे हे जे असं तिसरं पर्व आहे ते एकदम म्हणजे सक्सेसफुल झालेलं आहे. जे सगळ्या माळेदेवी स्पोर्ट्स आहे मी ते आभार मानतो. त्यांनी मला खूप साथ दिली. म्हणजे मी एकटा झटत होतो ते पण झटत होते. तुम्हाला सांगितलं की आम्ही रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत टेबल आणत होतो. म्हणजे झोप नव्हती. मुंबईवरनं येऊन आम्ही सगळे हे कामं केलेली आहेत. म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. जी गावातली पोरं आहेत त्यांनी पण सगळ्यांनी हातभार लावला आणि जे आहेत त्यांनी पण हातभार लावला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे म्हणजे जे पुढचं KPL येईल ते कदाचित माझ्या हिशोबानं मी नाईट ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जर ग्राउंड झालं तर ते डे नाईटचं तयारी करू शकतो मी. झालं खरं आता ना मित्रांनो स्पर्धा अशाच मोठ्या होतात. येस. याच्यानंतर एक स्पेशल सत्कार मी विनंती करतो. मान्य श्री शंकर मोहिते प्रथम नागरिक आहेत सरपंच कळकेवाडी ग्रामपंचायतचे यांच्या वतीनं आणि त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा किरण मस्कर यांचा सत्कार करायचा आहे. त्यांना त्यांची एक आशा आहे. त्यांना हा गोल्डन व्हॉइस आहे. हा हक्काचा आवाज आहे. हा हक्काचा माणूस आहे. प्रत्येकाला आपला आपलासा वाटणारा हा माणूस, प्रत्येकाला आपलासा वाटणारा हा आवाज पुन्हा एकदा गौरवला जातोय. ज्यांना ज्यांना किरण मस्कर सरांची कॉमेंट्री आवडली असेल त्यांनी मात्र एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. खरंच मला पहिल्यापासूनच क्रिकेटची आवड आहे. जवळजवळ 20 वर्ष झालं मी खेळतोय क्रिकेट. आणि पोरांना पण माहीत आहे मी क्रिकेटच्या मॅचवर वाढीव भरवतो. हेच वर्ष फक्त माझं चुकलं. या ग्रामपंचायतीच्या ज्या व्यापारानं नाही जुळलं. पण जेव्हा किरण सरांचा असं आवाज किंवा असं कॉमेंट्री ऐकली
अंगात तिथं झाडा खाली बसलेलो, अंगातून असं शार याचं म्हणजे खतरनाक असं एक आपल्या ह्या कार्यक्रमाला उत्साह एक खतरनाक यांनी जाणून दिलं. त्याबद्दल मला वाटलं ग्रामपंचायत साहेबांचा सत्कार करावा. मनापासून आभार. हीच माझी संपत्ती आणि हीच माझी प्रॉपर्टी आहे. तुमच्यासारखी लोक आयुष्यामध्ये कमवले ही खऱ्या अर्थानं सर्वात मोठी प्रॉपर्टी घेऊन मी चालत असतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून आभार. ज्या देवीनं ही शक्ती दिलं त्या देवीचे देखील मी खूप सारे आभार व्यक्त करतो. आणि जाऊयात मॅन ऑफ द सिरीज शहरी विभागामध्ये मॅन ऑफ द सिरीज जाईल. एक गावामध्ये गेली सायकल आणि गांधीनगरमध्ये गेली सायकल. आता शहरी विभागामध्ये कुठे जाईल? घनसोली कोपरखेने. मॅन ऑफ द सिरीज विजयजी दादू पवार साहेब यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीज दिली गेली. मॅन ऑफ द सिरीज आता हरीशचं नाव. आणि हरीश ये दादा. हरीश कुठे? हरीश उभा राहा. म्हणजे उभा राहा फक्त बोललोय. कुठे? थांब. मलाही मॅन ऑफ द सिरीज दादा एक सायकल एक्स्ट्रा हरीशला देऊन टाकू, विषय मिटू. मॅन ऑफ द सिरीज 97 धावा 8 विकेट. हरीशने किती विकेट घेतलेत? एक पण नाही. आणि मॅन ऑफ द सिरीज शहरी विभागाचा अर्थातच धार माऊली या संघाचा 97 धावा 8 विकेट घेऊन अशोक मोरे. वेलकम. मॅन ऑफ द सिरीज शहरी विभाग जाते ही सायकल. ओहो अशोक अप्रतिम खेळ राहिला. फायनल सेमीफायनल आग लावली आणि मॅन ऑफ द सिरीज 97 धावा ठोकल्यात 8 विकेट. विनंती करेल अशोक या. थँक्यू सो मच. अशोक काय बोलशील मॅन ऑफ द सिरीजची सायकलला गावी ठेवू ना की गाडीने मुंबईला येणार सायकल का सायकलवर मुंबईला येणार? सायकल मुंबईला जाईल. लहान पोर आहेत आमच्या घरात भरपूर, त्यांना कोणतरी यूज करेलच. कशी वाटली स्पर्धा आणि कशा पद्धतीने खेळलास ही स्पर्धा आणि कशा पद्धतीने आठवणी राहिल्या? स्पर्धा तर चांगली झाली आहे. वाटलं नव्हतं मिस्टर KPL होईल म्हणून. स्टार्टिंगला इनिंग जरा बॅटिंग वगैरे होत नव्हती, तरी टीमने विश्वास दाखवला आणि मग परफॉर्मन्स झाला. आणि काय बोलशील अजून तुला सोडून कोणाचा खेळ तुला जास्त करून आवडला या स्पर्धेमध्ये? संपूर्ण टीम पूर्ण चांगली खेळली. स्पेशली भूषण ज्या प्रकारे बॅटिंग करत होता त्यामुळे माझ्यावर प्रेशर नव्हतं काय, मी बिंदास खेळू शकत होतो. मग बॅटिंग असेल बॉलिंग असेल. अजून काय बोलू इच्छितोयस? सिनियर खेळाडू आमचा कृष्णा शिंदे, महेश पवार असतील, त्यांनी पण चांगला सपोर्ट केला मॅचमध्ये, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. थँक्यू सो मच. तुझं मनापासून आभार. खऱ्या अर्थानं शहरी विभागामधली सायकल अशोकच्या नावावरती गेली आहे. आणि देवयात या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं घरामध्ये ही गोष्ट गेल्यानंतर, ही ट्रॉफी गेल्यानंतर घराला येतं घर पण. कलावती किचन आणि इंटेरियल पुरस्कृत माळ्यादेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित कुसरून प्रीमियर लीग 2024चा मान्यवर. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं टायटल, या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं स्पॉन्सर अनिलजी पवार साहेब किंवा इतर सर्व मान्यवर. आपण सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही ही ट्रॉफी, सर्व मान्यवर सर्वांना विनंती करेल, सर्वांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्ही देतोय. ही ट्रॉफी देत असताना फटाक्यांचा आवाज तर होणार आणि तेव्हाच ही ट्रॉफी आम्ही देणार. त्याच्यामुळे संपूर्ण तयारी झाल्यानंतरच आम्ही ही ट्रॉफी आम्ही देतोय. देऊयात. येस, आता थोड्याच वेळामध्ये फर्स्ट प्राइज आपण पुकारतोय. तयार झाले का? तयारी झाली का? अगदी थोड्याच वेळामध्ये, कारण की फर्स्ट प्राइज आहे, खूप मेहनत यांनी केली. जाऊयात. फर्स्ट प्राइज ऑफ द टूर्नामेंट टीमला भेटत आहे.
जाऊयात. फटाके झाले का तयार? ओके बेट. कलावती किचन अँड इंटेरियल पुरस्कृत मळ्यादेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित कुसरून प्रीमियर लीग 2024 चा मानकरी पहिल्या क्रमांकाचा अर्थातच KBC फायटर चॅम्पियन. वेलकम या कॅप्टन बाकी संपूर्ण टीम, या आपण सर्वांनी खाली थांबायचं संपूर्ण टीम. काशीनाथजी कोळेकर साहेब यांची टीम आहे. पहिल्या क्रमांकाचं प्राइज आणि या स्पर्धेमध्ये या टीमनं मात्र अगदी 100% केले वसूल. कलावती किचन अँड इंटेरियल पुरस्कृत मळ्यादेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित कुसरून प्रीमियर लीग 2024 चा चॅम्पियन ठरला. अर्थातच KBC फायटर टीम चॅम्पियन ठरला. तिसऱ्या पर्वामध्ये अप्रतिम संघ, एकजूट संघ, रडला नाही पण लढला आणि शर्तीनं मात्र ही प्राइज मात्र आता घेऊन चाललाय. गुलाल उधळणार काशीनाथ कोळेकर सर आणि संपूर्ण टीम. देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच टीम, मनापासून आभार. सगळ्या खेळाडूंना विनंती करेल ज्या खुर्च्या आहेत त्या आणून ठेवायच्या. जय श्रीराम. थँक्यू सो मच. आजचा सोहळा इथे संपन्न झाला हे घोषित करतो. जातच कोणाचा सन्मान कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.